हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या सोमवार 3 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये मनस्विनी बनून तेजस्विनी ही घरी पोहोचली आहे, पण ती एकानंतर एक चुका करतीये, त्यामुळे सखीला तिच्यावर संशय येतोय. आणि दुसरीकडे खरी मनस्विनी ही बँगलोरला पोहोचली आहे आणि बँगलोरला गेल्यावर तिने चक्क राजलक्ष्मी किर्लोस्करला म्हणजेच कान्हाच्या माला टार्गेट करायला सुरुवात केली आहे. आणि सगळ्यात आधी तर तिने माचा मोबाईल चोरलाय. म्हणजे ती माला तर त्रास देणारच आहे, माकडून सगळं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर माच्या मोबाईलमध्ये काही सापडतंय का हे सुद्धा ती शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे इकडे कान्हाला असं वाटतंय की त्याचा प्लॅन हा परफेक्ट आहे, पण तिकडे मनस्विनी सुद्धा काही कमी नाहीये. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच तेजस्विनी सखीला डोळे दाखवते, आपली बॅग उचलते आणि बॅग उचलत 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 आपल्या या जिन्यावरून रूममध्ये निघून जाते. आणि यामुळे सखीला संशय येतो, कारण सरकार कधीही स्वतःचं काम स्वतः करत नाही. त्यात एवढी जड बॅग स्वतः उचलत आपल्या रूममध्ये तिने नेणं हे शक्य नाहीये. आणि सखी म्हणते, मला असं का वाटतंय की ही मनस्विनी नाहीये, कारण आपली छोटी छोटी कामं दुसऱ्यांकडून करून घेणारी मनस्विनी स्वतःची एवढी जड बॅग हातात उचलून आपल्या रूममध्ये घेऊन गेली. नक्कीच काहीतरी गडबड आहे. ही मनस्विनी नाही असू शकत. मनस्विनी असं वागूच शकत नाही. हे ऐकून कान्हाला मोठा धक्काच बसतो. सखीला एकानंतर एक संशय येत असतात की ही मनस्विनी नाहीये. आणि मग कान्हा पुढे येतो आणि म्हणतो, सखी, तू उगाचच एवढं टेन्शन घेतीये. मला असं वाटतं त्या बॅगमध्ये नक्कीच काहीतरी असं असेल जे आपल्याला कळू नये अशी त्या मनस्विनीची इच्छा आहे, म्हणून तिने दुसऱ्या कोणालाही ती बॅग वरती न्यायला नाही सांगितली. आपल्याला माहिती आहे ना की ती कशी खोटाडी बाई आहे, ती कधी कशी वागेल, काय करेल, काहीच सांगता येत नाही. आणि सखीला सुद्धा हे पटतं. कान्हा विचार करतो, तेजस्विनी मॅडम, काय करताय तुम्ही? तुम्ही जरी मनस्विनीसारख्या दिसत बोलत असल्या ना, तरी तुम्हाला तुमचा मूळ स्वभाव बदलता येत नाहीये आणि त्यामुळे सखीला संशय येतोय. आता काय करावं हाच प्रश्न कान्हाला पडतो. त्याला खूप भीती वाटते. आणि इकडे तेजस्विनी मनस्विनीच्या रूममध्ये येते आणि तिला खूप वाईट वाटत असतं. तिला दुःख झालेलं असतं. तेजस्विनी बेडवर बसते आणि म्हणते, सखी, मी तीच आहे, तुझी जन्मदाती आई, जिला तुला मिठीत घ्यायचंय, तुझ्यावर प्रेम करायचंय, इतकं प्रेम करायचंय जे मागील 12-13 वर्ष मी नाही करू शकले. पण हे माझं दुर्दैव आहे. माझ्यासारखी दुर्दैवी आई या संपूर्ण जगात नसेल, जिला आपल्या मुलीवर प्रेम करता येत नाहीये. तिची मुलगी तिच्या समोर असताना तिला मिठीत घेता येत नाहीये, प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवता येत नाहीये, तिला आईचं प्रेम देता येत नाहीये. माझ्या एवढं मोठं दुर्दैव या जगात कोणाचंही नसेल. असं म्हणून तेजस्विनी ढसाढसा रडू लागते आणि म्हणते, 12-13 वर्ष मी माझ्या मुलीपासून दूर राहिले आणि आज या घरात आलीये तरीसुद्धा मला तिच्यापासून दूर राहावं लागतंय. ज्या व्यक्तीचा आम्ही दोघे तिरस्कार करतो, जिने आमच्या दोघींच्या आयुष्याचं वाटोळ केलंय, असा मनस्विनीचा वेश मला घ्यावा लागतोय आणि मनस्विनीसारखं वागावं बोलावं लागतंय. मला माझ्या माणसांबरोबरच वाईट वागावं लागतंय. या सगळ्या गोष्टींचा विचार करून तेजस्विनी ढसाढसा रडू लागते. तेवढ्यात कान्हा तेथे येतो आणि म्हणतो, एक नंबर करताय तुम्ही मनस्विनी. तेवढ्यात तेजस्विनी उठते, आपले अश्रू लपवते. कान्हाला हे समजतं की तेजस्विनी रडतीये. कान्हा विचारतो, काय झालंय, का रडताय तुम्ही? तेजस्विनी सांगते, हे सगळं मला नाही सहन होते. मला मनस्विनीसारखं वागणं बोलणं अजून नाही जमणार. कान्हा तेजस्विनीला समजावून सांगतो, तुम्ही खूप छान मनस्विनी करताय आणि कोणाचाच तुमच्यावर संशय येत नाहीये. फक्त थोड्याफार गोष्टी आहे ज्यामुळे तुमच्यावर संशय येईल. तेजस्विनी विचारते, काय झालं? कान्हा तिला सांगतो, आता तुम्ही स्वतःची बॅग स्वतः घेऊन आला. मनस्विनी असं कधीच करत नाही. ती स्वतःची कामं स्वतः कधीच करत नाही. यावरून तुमच्यावर संशय आला. तुम्हाला या गोष्टीवर थोडं लक्ष ठेवावं लागेल. तेजस्विनी म्हणते, पाहिलंच ना, मी एकानंतर एक चुका करतीये. मला मनस्विनीसारखं नाही वागता येत, नाही करता येणार सगळं, कारण तिचा मूळ स्वभाव वेगळा आहे, माझा मूळ स्वभाव वेगळा आहे. आणि मला याच सगळ्या गोष्टींची भीती वाटतीये की मला हे जमेल की नाही, मला हे करता येईल की नाही. कान्हा
तेजस्विनीला समजावून सांगतो, आपण खूप जवळ आहोत आणि आता तुम्ही हार मानायची नाही आहे, नाहीतर आपण जिंकता जिंकता राहून जाऊ. पण तेजस्विनी कान्हाला विचारते, अजून किती दिवस आपल्याला हे सगळं करायचं आहे? मी आता हरली आहे, मी कंटाळली आहे, मला माझ्या सखीला प्रेमाने जवळ घ्यायचं आहे, तिला आईचं प्रेम द्यायचं आहे. कान्हा म्हणतो, फक्त थोडे दिवस, फक्त थोडे दिवस. आता मनस्विनी बँगलोरला गेली आहे, लवकरच ती माझ्या ट्रॅपमध्ये अडकेल आणि एकदा का ती माझ्या ट्रॅपमध्ये अडकली, मग सगळ्या जगाला हे कळणारच आहे की तुम्ही घरी तेजस्विनी आहात आणि मग तुम्हाला हे नाटक करण्याची काहीच गरज राहणार नाही. फक्त थोडे दिवस थांबा. तेजस्विनी खूप निराश होते, सरकारच्या खुर्चीवर बसते आणि म्हणते, जेव्हा जेव्हा मी या रूममध्ये असेल तेव्हा मी तेजस्विनी असेल, तेव्हा मी मनस्विनीसारखी नाही राहणार. हे ऐकून कान्हाला मोठा धक्काच बसतो. कान्हा म्हणतो, हे तुम्ही काय बोलताय? यामध्ये खूप मोठी रिस्क आहे, कुणीही तुम्हाला पाहू शकतं, ही रिस्क घेऊ नका. पण तेजस्विनी म्हणते, मनस्विनी बनण्यासुद्धा रिस्क होती ना, ती रिस्क आपण घेतली, मग ही रिस्क घ्यायला काय हरकत आहे? कान्हाकडे सुद्धा या प्रश्नाचं उत्तर नसतं आणि कान्हा यासाठी तयार होतो. आणि दुसरीकडे बँगलोरच्या कॉन्फरन्ससाठी मा आणि बाकीचे सगळे बिझनेसमन पोहोचलेले असतात. सगळ्यांच्या गप्पा सुरू असतात आणि तेवढ्यात मनस्विनी म्हणजे सरकार तेथे पोहोचते. तिला पाहून मा तोंड वाकडं करते, सरकार सगळ्यांना विश करते आणि माला विचारते, राजलक्ष्मी किर्लोस्कर, या वयातसुद्धा तुम्हाला काम करावं लागतंय आणि तिकडे तुमचा नातू कबीर किर्लोस्कर मजा मारतोय, आराम करतोय. अरे रे, काय अवस्था झाली आहे तुमची, तुमच्या त्या नालायक फ्रॉड नातूमुळे. मा चिडून म्हणते, कबीर तिकडे त्याचं काम करतोय, इकडे मी माझं काम करायला आली आहे. सरकार म्हणते, ओके, ऑल द बेस्ट. आणि मनातल्या मनात विचार करते, म्हातारे, तू तुझ्या पायावर येथे आली आहे, पण तुझ्या पायावर परत मुंबईला नाही जाऊ शकणार, ही जबाबदारी माझी. आता तुझ्याकडून कसं सगळं सत्य वधून घेते ना, ते पाहतच राहा. मासुद्धा तिला डोळे दाखवते, सरकारच्या मनातसुद्धा हे सगळं चालू असतं. आणि मग सरकार माच्या शेजारी बसते. तेवढ्यात या सगळ्या मीटिंगचं आयोजन करणारे तेथे येतात आणि सगळ्यांना आपल्या मीटिंगच्या अजेंडाबद्दल सांगत असतात की आज काय काय होणार आहे, उद्या काय काय होणार आहे, तुम्ही कसं यायचं आहे, काय करायचं आहे, येथे तुम्हाला काय फायदा होणार आहे. मा सरकार सगळं ऐकत असतात. आता मा कशी सिन्सिअर आहे, त्यामुळे मा या सगळ्या गोष्टींमध्ये हरून गेलेली असते, या आयोजकांकडे लक्ष देत असते. पण सरकारने आधीच कटकारस्थान करून ठेवलेलं असतं. माने टेबलवर आपला फोन ठेवलेला असतो आणि सरकार चक्क माला नकळत माचा फोन चोरते. पण माला याबद्दल काहीच माहीत नसतं. सरकार तिच्या पर्समध्ये हा फोन लपून ठेवते आणि विचार करते, या म्हातारीने जर मला काही सांगितलं नाही तर तिच्या फोनमधून नक्कीच मला काही महत्त्वाचं कळू शकतं. आता तिचा फोनच मला सत्य सांगेल असा विचार सरकार करते. पण मला माहीतच नसतं की सरकारने तिचा फोन चोरलाय. आणि इकडे तेजस्विनी आरशासमोर उभी राहते, स्वतःचं हे मनस्विनीचं रूप पाहते आणि तिला स्वतःचीच किळस येते. मग आता तेजस्विनी बनायचं असं तिने ठरवलेलं असतं. सगळ्यात आधी ती आपल्या कानातले इयरिंग्स काढून ठेवते. त्यानंतर आपल्या बेडजवळ येते, बेडवर बसते. सरकारसारखं तयार होणं, दिसणं तिला बिलकुल आवडत नसतं. मग तेजस्विनी आपली बॅग उघडते आणि तिच्या बॅगमध्ये राघव, सखी आणि तिचा फोटो असतो. हा फोटो पाहून तेजस्विनी खूप इमोशनल होते आणि तिला आठवतं की आज सकाळी जेव्हा ती कान्हाच्या घरून इकडे सरकारच्या घरी यायला निघाली होती, तेव्हा अपर्णाने तिला थांबवलं होतं आणि हा फोटो आणि अत्तर देऊन सांगितलं होतं, हे घे तेजस्विनी, हा फोटो आणि हे अत्तर, हा फोटो तुला नेहमी हिंमत देईल, तुला काय करायचं आहे, तुझं उद्दिष्ट काय आहे त्याची पुन्हा पुन्हा आठवण करून देईल आणि तू कधीही माघार घेणार नाही, नक्की जिंकून येशील. हा फोटो पाहून तेजस्विनी खूप इमोशनल होते, या फोटोला कवटाळते आणि आतासुद्धा ती या फोटोला कवटाळूनच असते. राघवसाठी आणि सखीसाठी मी हे सगळं करतीये, माझ्या सखीला मी आता यानंतर कसलाही त्रास होऊ देणार नाही आहे असा विचार करून तेजस्विनी हा फोटो ड्रेसिंग टेबलजवळ ठेवते. मग तिच्याकडे डोक्याला लावायचं तेल असतं, ते बाहेर काढते आणि विचार करते की तेथे असताना मला नेहमी अपर्णा डोक्याची मालिश करून द्यायची, आता मला स्वतःलाच करावं लागेल. आणि या रूममध्ये असताना मी तेजस्विनीच असेल, मी मनस्विनीसारखी सतत नाही राहू शकत असा विचार तेजस्विनी करते आणि असंच राहायचं ठरवते.
आणि मग तेजस्विनी तिचे कपडे या कपाटात ठेवून देते. पण कपडे ठेवताना सुद्धा तिला मनस्विनीचीच आठवण येत असते आणि मग तिला या रूममध्ये राहणं खूप जड जातं. पण आपल्या सखीसाठी मला हे सगळं करावंच लागेल हे तिलासुद्धा माहीत असतं. दुसरीकडे कान्हा आणि सखी हे दोघे किचनमध्ये असतात आणि साबुदाण्याची खिचडी बनवत असतात. कान्हा म्हणतो, किती किचकट आहे हे. तर सखी त्याला म्हणते, आपल्या दोघांचं नातंसुद्धा किचकट होतंच ना, पण आता कसं नॉर्मल झालंय. कान्हा सखीकडे पाहतच राहतो आणि म्हणतो, बदलली आहेस तू, खूप बदलली आहे. तर सखी त्याला सांगते, मी नाही बदलली आहे, माझ्याकडे पाहण्याची तुझी नजर बदलली आहे, त्यामुळे मी बदलली आहे असं तुला वाटतंय. कान्हाला सुद्धा हे पटतं आणि मग तो पुढच्या क्षणी सखीला विचारतो, तुला कधी असं वाटलंय का की एखाद्या वाक्यावरून एखादा प्रसंग आठवलाय, असं तुझ्याबरोबर कधी झालंय का? सखी सांगते, हो, अनेक वेळेस माझ्याबरोबर नेहमी असं होतं. एखाद्या शब्दावरून, एखाद्या वाक्यावरून मला एखादा जुना प्रसंग आठवतो. कान्हा सांगतो, आता तू जे म्हणालीस ना की माझी नजर बदलली आहे म्हणून तू मला बदललेली दिसतीये. माझे बाबासुद्धा मला असंच म्हणायचे. म्हणजे तुला विश्वास पटणार नाही, एकदा आम्ही अशीच साबुदाण्याची खिचडी खात होतो. तेव्हाच माझ्या बाबांनी मला हे समजून सांगितलं होतं की कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याची नजर बदला, म्हणजे ती गोष्ट तुम्हाला वेगळ्या पद्धतीने दिसेल. समजा एखादी गोष्ट तुम्हाला खूप अवघड वाटत असेल की हे खूप अवघड आहे, अशक्य आहे, हे करणं शक्य नाही आहे, अशा वेळेस त्या गोष्टीकडे पाहण्याची नजर बदला. मग तुम्हाला ती गोष्ट सोपी वाटत असेल, तुम्हाला ती अजून अवघड वाटणार नाही. हे ऐकून सखी खूप इमोशनल होते. कान्हासुद्धा इमोशनल होतो. सखी कान्हाचा हात हातात घेते आणि कान्हाला घट्ट मिठी मारते आणि म्हणते, मी आहे ना. आपल्या दोघांच्या आयुष्यात अशा खूप गोष्टी आहेत ज्या आता कायमच्या दूर झाल्या आहेत, परत कधीच येणार नाही. पण आपण दोघे एकमेकांच्या बरोबर आहोत आणि एकमेकांची साथ नेहमी अशीच देत राहू. सखी आणि कान्हा खूप खुश होतात. कान्हा म्हणतो, चला आता खिचडी बनवूया, खूप भूक लागली आहे, सगळ्यांना भूक लागली असेल. तर सखी म्हणते, हो खिचडी बनवूया, परंतु बनवायची कशी तेच मला कळत नाही आहे. कान्हा विचारतो, म्हणजे? तर सखी त्याला सांगते, मला खिचडी बनवता येते, पण माझ्या हे लक्षात नाही आहे की आपल्याला जो शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे तो आधी टाकायचा की नंतर टाकायचा. कान्हा म्हणतो, मला खरंच काही आयडिया नाही आहे की काय करायचं आहे, आधी टाकायचा की नंतर टाकायचा. तुम्ही एक काम करता का, तुम्ही तुमच्या सासूबाईला फोन करा आणि विचारा. सासूबाई हे नाव ऐकून सखी खूप लाजते. कान्हा तिला चिडवतो, अरे वा, लाज नाही अँड ऑल. सखी म्हणते, तू गप रे, तू कॉल कर आधी माझ्या सासूबाईला. कान्हा खूप खुश होतो आणि अपर्णाला कॉल लावतो. अपर्णा फोन उचलते. कान्हा फोन स्पीकरवर ठेवतो आणि म्हणतो, आई, तुला कोणाशी तरी बोलायचंय. आणि तेवढ्यात सखी एकदम लाजत लाजत हाक मारते, सासूबाई, सासूबाई. हे ऐकून अपर्णाला खूप आनंद होतो, आश्चर्यसुद्धा वाटतं आणि कान्हाला तर अत्यानंद झालेला असतो. असा हृदयावर हात ठेवून तो म्हणतो, आई ग, मार ही डालोगे. आणि सखी त्याला गप्प बसवते. अपर्णा खुश होऊन म्हणते, सखी, आज तू पहिल्यांदा मला सासूबाई अशी हाक मारली आहे. सखी म्हणते, हो सासूबाई, मला आहे ना तुम्हाला एक महत्त्वाचं विचारायचं होतं. अपर्णा खूप खुश होते आणि म्हणते, जर मला अशी हाक मारून तू काही विचारणार असशील तर मी तुला सगळं सांगायला तयार आहे. सखी खूप हसते, खुश होते आणि अपर्णा म्हणते, खरंच मला आहे ना माझ्या कान्हासाठी अशीच बायको हवी होती, जी माझ्या कान्हाला समजून घेईल, त्याला जपेल, प्रत्येक संकटात त्याची साथ देईल आणि तू अगदी त्याला तशी साजेशी बायको आहे. हे ऐकून कान्हा, सखी हे दोघे खूप खुश होतात आणि कान्हा हा सखीला म्हणतो, पाहिलंत का? तर सखी म्हणते, तुमचा कान्हा काही एवढा पण चांगला नाही आहे. अपर्णा म्हणते, खरं आहे तुझं, कान्हाने ना मला खूप छळलंय, खूप त्रास देतो तो, नेहमी असंच करतो. लहानपणी तर कधी हसायचा, कधी रडायचा, कधी मूड चांगला, कधी मूड वाईट, इतकं पिडलंय नाही त्याने मला की तुला काय सांगू. सखी सांगते, लहानपणी तुम्हाला त्रास दिला आणि आता तो मला त्रास देतोय. कान्हा खूप चिडतो आणि म्हणतो, सासू सुनेची लगेच गट्टी जमली का, ते सोडा, आता इकडे पहा, खिचडी कशी बनवायची ते म्हणा. तर सखी म्हणते, तू गप रे, म्हणजे आम्ही दोघी सासू सुना गप्पा मारतोय तर याला हे सहन होत नाहीये. अपर्णा म्हणते, त्याचं आहे ना असंच आहे, त्याला असं वाटतं की सगळेजण त्याच्याशीच गोड गोड बोलावं, दुसऱ्या कोणाची घट्ट मैत्री झाली की त्याला ते बिलकुल आवडत नाही. सखी म्हणते, एकदम खरं आहे, पण आता तुम्ही टेन्शन घेऊ नका,
तुमचा मुलगा आहे ना आता माझ्या तावडीत सापडलाय, त्याला मी कसं सुतासारखं सरळ करते ना ते तुम्ही पाहतच राहा. कान्हा विचारतो, वा रे वा, म्हणजे जे काम होतं ते विसरला आणि आता माझ्यावर घसरला का तुम्ही दोघी? मला जेव्हा सुतासारखं सरळ करायचं ना तेव्हा करा, आता खिचडी कशी बनवायची ते विचारा. आणि मग सखी ही अपर्णाला म्हणते, हो सासूबाई, मी तुम्हाला त्यासाठी कॉल केला होता. आज आषाढी एकादशी आहे ना, तर आम्ही सगळ्यांसाठी साबुदाण्याची खिचडी बनवतोय. पण खिचडी बनवताना साबुदाण्याचा कूट आधी टाकायचा की नंतर टाकायचा तेच मला कळत नाहीये. अपर्णा सांगते, सखी, दोन्ही पद्धतीने साबुदाण्याची खिचडी बनवता येते. कूट आधीही टाकता येतो किंवा नंतरही टाकता येतो, पण तो परतण्याची गरज नसते, कारण तसंच आपण शेंगदाणे परतूनच कूट बनवतो ना. तर मग तुझ्या जशी इच्छा असेल तसं तू टाकू शकतेस. फक्त साबुदाण्याची खिचडी झाली की मग त्याच्यामध्ये वरतून थोडा कूट टाकायचा आणि कोथिंबीर टाकायची, म्हणजे खिचडी अगदी छान होते. हे ऐकून सखीला खूप आनंद होतो. सखी अपर्णाला थँक्यू म्हणते. अपर्णा ही खुश होते आणि मग पुढचा प्रश्न असा विचारते ज्यामुळे कान्हा आणि सखीच्या पायाखालची जमीनच सरकते. अपर्णा विचारते, अगं पण तू एवढ्या एवढ्या कारणासाठी मला फोन का केला? ती आहे ना तेथे, तिला विचारायचं ना. हे ऐकून सखीला जबर धक्का बसतो. कान्हा सुद्धा विचार करतो, अगं आई, हे काय करतीयेस? सखी विचारते, ती म्हणजे सासूबाई, तुम्ही कोणाबद्दल बोलताय? आणि मग अपर्णा ही लगेच खोटं बोलते, अगं ती म्हणजे, खरं सांगायचं तर मी तुझ्या आईला विसरलेच नाहीये. मला असं वाटलं की तू तुझ्या माहेरी ये, म्हणजे तुझी आईसुद्धा तेथेच असेल ना, म्हणून मी असं बोलले. खरंच सॉरी. आणि कान्हा सखीच्या हातून फोन घेतो आणि म्हणतो, आई, मी तुला नंतर कॉल करतो, असं म्हणून कान्हा फोन कट करतो. अपर्णाला सुद्धा वाईट वाटतं. सखीसुद्धा खूप दुःखी झालेली असते. सखीला तिच्या आईची आठवण येते. कान्हा सखीला मनवण्यासाठी, तिचा मूड चेंज करण्यासाठी म्हणतो, म्हणजे तुम्ही कशासाठी फोन केला आणि काय बोलत बसला? माझी वाट लावायची प्लॅनिंग बनवत होता ना, पण माझी वाट एवढ्या सोप्यात लागणार नाही आहे, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. पण सखीचा मूड काही चेंज होत नाही. कान्हा म्हणतो, चला ना लवकर, खूप उशीर झाला आहे, मला खूप भूक लागली आहे. बाकीचे सगळे सुद्धा भूक भूक करत येतील, सकाळी काही नाश्ता पण नाही केला आहे, चला लवकर खिचडी बनवूया. आणि मग सखी खिचडी बनवण्याची सुरुवात करते. सगळ्यात आधी गॅस पेटवते, मग गॅसवर कढई असते, त्या कढईत तूप टाकते. मग हळूहळू सगळ्या ज्या खिचडी बनवण्याच्या वस्तू असतात ते सगळं टाकत असते. पण कान्हाला समजतं की आईची आठवण आल्याने सखीचा मूड गेला आहे, सखी थोडी दुःखी झाली आहे, इमोशनल झाली आहे. त्यामुळे कान्हासुद्धा काही बोलत नाही आणि मग सखी आणि कान्हा दोघे खिचडी बनवतात. परंतु ही एवढी मोठी खिचडी असते की एकालासुद्धा पुरणार नाही, पण सगळ्या घरच्यांसाठी ते बनवत असतात. पण दोघे एकमेकांशी काहीच बोलत नाही. खिचडी बनवताना एक वेगळंच वातावरण तेथे तयार झालेलं असतं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, इमोशनल होता. एकीकडे अपर्णा आणि सखी पहिल्यांदा सासू आणि सून या नात्याने एकमेकींशी बोलल्या आणि सखीने अपर्णाला हे सुद्धा सांगितलं की आता सगळं काही ठीक होणार आहे आणि लवकरच मी तुमची सून म्हणून तुमच्या घरात गृहप्रवेश करणार आहे. त्यामुळे अपर्णाला खूप आनंद झाला आहे, कान्हासुद्धा खुश झाला आहे आणि तेजस्विनी मनस्विनी बनून कामतांच्या घरी आली आहे आणि लवकरच तिथं सत्य समोर येईल असं दिसतंय. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर लपंडाव मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कुल्फी ही शाळेतून घरी परत येईल. त्यांच्या शाळेत दिंडी होती आणि कुल्फी ही पांडुरंग बनली होती. मग ती घरी आल्यानंतर कान्हा, सखी, परशुराम, गौतम, मीनाक्षी हे सगळे मिळून पांडुरंगाची आरती करत असतील. भक्तिभावाने सगळे हात जोडून उभे असतील आणि त्यांच्या मागे चक्क मनस्विनी बनलेली तेजस्विनी उभी असेल आणि या आरतीमध्ये ती रंगून जाणार. पण सगळेजण पुढे पाहत असतील, त्यामुळे कुणाचं तिच्याकडे लक्ष नसेल आणि त्याच वेळेस कुल्फी मागे वळून पाहणार आणि कुल्फीला दिसेल की तेजस्विनी म्हणजेच मनस्विनी चक्क पांडुरंगाची आरती करतीये आणि तिला सुद्धा आश्चर्य वाटणार की हे सगळं कसं शक्य आहे. आणि मग आरती झाल्यावर सखी आरती देण्यासाठी तेजस्विनीजवळ जाईल आणि तेजस्विनी चक्क आरती घेणार. हे पाहून सखीचा संशय आणखीनच वाढेल की मनस्विनीने आरती कधीच घेतली नसती, मग ही मनस्विनी आरती घेते तरी कशी?
पण तेव्हा सखी काही बोलणार नाही. मग थोड्या वेळानंतर सगळे जेवायला बसतील तेव्हा दुसऱ्यांना खिचडी वाढताना पाहून तेजस्विनीची सुद्धा खिचडी खाण्याची इच्छा होईल. ती खिचडी मागणार. तेव्हा कुल्फी सखीला म्हणेल त्यांना खिचडी वाढ, कारण त्यांनी आज आरती केली आहे. हे ऐकून सखीला खूप आश्चर्य वाटेल. मग सखी ही मनस्विनीला म्हणेल की मनस्विनीला फक्त सजून धजून राहता येतं, मग तू का कानातले इयरिंग्स काढले? मनस्विनी तर असं कधीच करत नाही. आता काय उत्तर द्यायचं हा प्रश्न तेजस्विनीला पडेल आणि सखीचा संशय हा क्षणाक्षणाला वाढत जातोय. आणि जेव्हा खरी मनस्विनी परत येईल तेव्हा तर धमाका होईलच, यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.